महान महाराष्ट्र प्रदेशातील प्रवासात आपले स्वागत आहे, जिथे परंपरा अध्यात्मासोबत अखंडपणे मिसळतात। आज आपण आषाढी एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया। हा सण महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि लोकांशी खोलवर रुजतो। आषाढी एकादशीचे महत्त्व पुरातन हिंदू पौराणिक कथांपासून सुरू आहे। याच दिवशी भगवान श्री विष्णू गाढ निद्रेतून जागृत होतात। भगवान विष्णू विश्वसागरात शेषनाग या नागावर विराजमान होऊन 4 महिने विश्रांती घेतात। आषाढी एकादशीचा शुभ दिवस येताच भक्त आत्मा शुद्ध करण्यासाठी आणि दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास करतात। आषाढी एकादशी वारकरी समाज शिवाय अपूर्ण आहे। वारी म्हणून ओळखला जाणारा हा प्रवास त्यांच्या विठ्ठलावरील अतूट श्रद्धा आणि भक्तीचा दाखला आहे। वारकरी परंपरा शतकानुशतके जुनी आहे। संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या शिकवणींना मृत रूप देते, ज्यांनी त्यांच्या कविता आणि शिकवणींद्वारे प्रेम, समता आणि भक्तीचा उपदेश केला। आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नाही, हा महाराष्ट्राच्या समृद्धी सांस्कृतिक वारशाचा उत्सव आहे। हे संगीत, नृत्य आणि नाटकांद्वारे समुदायांना एकत्र आणते। प्रत्येक प्रदर्शन भक्ती आणि आध्यात्मिक प्रबोधनाच्या कथा सांगते। हा सण धार्मिक सीमा ओलांडून सर्व स्तरातील लोकांना भगवान विठ्ठलाबद्दल त्यांच्या सामायिक श्रद्धेने एकत्र करतो। हे सुसंवाद आणि सद्भावना वाढवते, लाखो भक्तांमध्ये आपुलकीची भावना वाढवते। आषाढी एकादशीचा दिवस जसजसा उजाडतो तसतसे अंतःकरण आणि मने प्रार्थना आणि चिंतनात एकत्र येतात। पंढरपूरच्या यात्रेने त्यांची पापे साफ होतात आणि त्यांच्या आध्यात्मिक आकांक्षा पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे। आपण आषाढी एकादशी साजरी करत असताना श्रद्धा, भक्ती आणि एकात्मेचा संदेश लक्षात ठेवूया। या परंपरेचा सन्मान करण्यात, वारकरी समाजाच्या भावनेला स्वीकारण्यात आणि भगवान विठ्ठलाच्या दिव्य उपस्थितीचा अनुभव घेण्यासाठी आमच्यात सामील व्हा। जय हरी विठ्ठल।